मुलं ही देवाघरची फुलं. मुलं ही देवाघरची फुलं. देवाचा आशीर्वाद, देवाचं देणं तुमच्या आमच्या हाती नाही बरं म्हणतात. मुलं हे देणं देवाचं आहे आणि खरं बी आहे. देवाचंच देणं आहे ते मुलं देवाघरची फुलं. देवाचंच देणं आहे, खरंच देवाचं देणं आहे. तुम्ही म्हणसान काही गोष्टी करता राव देवाचं देणं. अहो माणसाला सुख असलं तर किती क लेकर खोटं, साप खोटं. काही काही दाम्पत्याला लेकरच नाहीत, दोन्ही टणटण आहेत. नवरा बी टणटण आणि बायको टणटण, पण नाही लेकरू बाळ. काय म्हणणं आहे? म्हणून म्हणतो मुलं ही देवाघरचीच फुलं. देवाच्या आशीर्वादानंच मुलं होतात, असं आपलं मत आहे. तुम्ही माणसा नाही चला सोडा पिच्चा, काय हरकत नाही, त्या गोष्टीची काही देणं नाही घेणं नाही. पण मुलं ही देवाघरची फुलं, इतक्या पुरता विषय आपला बंद. मुलं ही देवाघरची फुलं, बरोबर ना? पहिल्यानं तुम्ही जर म्हणले ना भाऊ 10-20 वर्षाच्या आधीचा काळ गमतीदार, बर का, गमतीदार काळ. 2-4 का पोरं झाले ना की ढवळी फटक टोपी घालून हिंडे. त्या पोरायचा बाप ढवळी फटक टोपी घालून हिंडे. इस्टट कमवली म्हणायचा, इस्टट कमवली, इस्टट. आणि पोरी, एखादी जो पोरीचा बाप आहे ज्याला पोरी झाल्या ना, त्याचं तोंड बारीक होय भाऊ. आणि पोराचा बाप म्हणे मला एक पोरगा 10-10 लाखाचा आहे. आता इस्टट कमवली, पोरीच्या बापाचं तोंड बारीक, पोरीच्या बापाचं तोंड बारीक, आणि पोराच्या बापाचं तोंड हा 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 हा. पोराचा बाप हे पोराचा. जमाना बदलला भाऊ. आता ज्याला एक पोरगी, ज्याला 10 बी पोरी असल्या तरी टन. 10 पोरीवाला बी आज टन, बरोबर आहे. आणि त्याला 4 आणि 5 पोर असू द्या ना, हानू घ्यायचा टाइम आहे, हानू. आज हसत नाही त्यो, एवढंच तोंड झालं. त्याला जर विचारलं ना किती पोर, ते म्हणतो सोडा भाऊ ते आता, ते नका सांगू आता. अवता लय उड्या मारत होते. 5 पोरं म्हणलं की या 50 लाखाचा धनी. आता 5 पोरं कसे उजवायचे?